पाटील स्वच्छ प्रतिमेचं आणि तितकंच लोकांना आदर असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे रोहित पाटील जे भारतातले सगळ्यात तरुण आमदार आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अ, सगळ्यात तरुण आमदार म्हणून तुमच्या मागे जे लागलेलं बिरुद आहे, ते तुम्ही निवडून आलात तिथून आता 6-7 महिने झालेले आमदार होऊन. कसं काम सुरू आहे मतदारसंघात? मतदारसंघात एकतर तरुण असले की अपेक्षा जास्त असतात, हं, पण काम करायचा आम्ही प्रयत्न करतोय. सध्या राज्यातली आर्थिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे. हं. काही लोकानुनय योजनांमुळे अ, राज्याची आर्थिक परिस्थिती फार खालावलेली अशी असताना सुद्धा आम्ही मतदारसंघात चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय. शिक्षण क्षेत्र असेल, शेतकऱ्यांसाठीच्या सिंचन योजना असतील, परत आरोग्य असेल, हे 3 विषय मी प्राधान्याचे ठेवलेले आहेत. हं. आणि याच्यापेक्षा या 3 विषयांच्या व्यतिरिक्त MIDC हा विषय माझ्यासाठी प्राधान्याचा आहे. आणि या 4ही विषयांच्या संदर्भामध्ये अत्यंत गतिशील आमचं काम चालू आहे हं. आणि आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. साधारण विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी ही कामं उद्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्या टप्प्यावर पाहिजेत, त्या टप्प्यावर मी आणून ठेवली होती. आणि आता ती कामं तिथून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सुदैवाने गेल्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये गेल्या हं. आम्ही 33/11 केव्ही सबस्टेशन एक नवीन मंजूर आमच्याकडे केलं. एक देवस्थान आहे नांगोळ्याला, तिथं आम्ही चांगल्या प्रमाणात निधी मंजूर केला. परत डायलिसिस सेंटर हं. गव्हर्नमेंटचं पहिल्यांदाच आम्ही कवठेमंकाळला चालू अच्छा. करून घेतलं. नवीन आता तासगावला करतोय. तासगावला कस्तुरबा रुग्णालय आहे. तिथं आम्ही नव्याने स्टाफ उपलब्ध करून तो दवाखाना सुद्धा 100 बेडचा पूर्ण चालू करतोय. हं. उपजिल्हा रुग्णालय आम्ही पुन्हा मंजूर करून घेतलं. तर कामं करण्याचा प्रयत्न चालू आहे. सुदैवानं उद्दिष्ट चांगलं आहे. लोक आशीर्वाद देत आहेत. भूसंपादनाचे जे ताकारी आरपळीचे विषय गेली अनेक वर्ष प्रलंबित काही तांत्रिक अडचणींमुळे राहिले, ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तासगावला बायपासची अडचण बरीच वर्ष झाली होती. हं. आबा असताना फक्त राजकीय द्वेषापोटी तो बायपास अडवण्यात आला. ती अडचण आम्ही संपवतोय. बायपासची अडचण आम्ही संपवतोय. आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी रिंग रोड आम्ही मंजूर केला होता. हं. तर त्या रिंग रोडची अलाइनमेंट बदलून घ्यावी अशी मागणी लोकांनी केली होती. तर त्या संदर्भाचा नवा प्रस्ताव सुद्धा आम्ही तयार करायला चालू केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, की तासगाव हे आता मला बाकी माहीत नाही, पण कोल्हापूर, सांगली, सोलापूर हं. आणि पुणे जिल्ह्यामध्ये एखाद्या शहराला इनर रिंग रोड सुद्धा आहे आणि आउटर रिंग रोड सुद्धा आहे. असं एकमेव शहर तासगाव शहर आमचं होणार आहे. आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला निधी आम्ही मंजूर केला होता. अलीकडच्याच काळामध्ये नव्यानं आम्ही बॅडमिंटन हॉलसाठी प्रस्ताव सकारात्मक दृष्टिकोनातून आमचा चालू आहे. तेही काम आम्ही लवकरच चालू करतोय. एकूण सर्व विभागांसाठी पूरक काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि तुम्ही लसीकरणही करताय मुलींसाठी? मी एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींसाठी सर्व्हायकल कॅन्सरच्या संदर्भामध्ये एक मागणी होती. म्हणजे आमच्याकडे सावर्डे म्हणून एक गाव आहे. हं. त्या सावर्डे गावामध्ये गर्भाशय विकाराचं एक रुग्ण आम्हाला त्या ठिकाणी एक आढळले. आणि या आजाराच्या संदर्भामध्ये कुतूहलता मला 3 वर्षापूर्वी होती. हं. सुदैवाने या विषयावरती काम करायला मिळणं हे माझं भाग्य. कारण कॅन्सरची मला पार्श्वभूमी आहे. हं. माझे वडील कॅन्सरमुळे गेले. आणि मी ज्यावेळेस याच्या खोलात गेलो, याची माहिती घेतली, त्यावेळेस सर्व्हायकल कॅन्सरचं लसीकरण हे शहरांमध्ये काही भागांमध्ये होतंय, पण ग्रामीण भागामध्ये होत नाही. हं. किंबहुना जनजागृतीच नाही हे आमच्या लक्षामध्ये आलं. आज आम्ही त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे. साधारण 1300 मुलींचं व्हॅक्सिनेशन आम्ही पहिल्या टप्प्यात करून घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही साधारण तुम्हाला सांगतो मी, येत्या हे वर्ष संपेपर्यंत आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे 6,000 ते 7,000 मुलींना हे व्हॅक्सिनेशन द्यायचं. ग्रामीण भारतामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम एवढ्या मास स्वरूपात जर कुठल्या मतदारसंघामध्ये राबवला जात असेल तर तो तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एक काम करतोय,
माझ्या मतदारसंघातल्या शाळांवरती आमचं फार चांगलं लक्ष आहे. सुदैवाने शिक्षणाची फार चांगली परंपरा या तालुक्याला आहे. भोवतीचे कार्यकर्ते सुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार जागरूक आहेत, सजग आहेत आणि आम्ही सगळे शिक्षणावरती लक्ष ठेवून काम करत असतो. तर आता सगळ्या इमारती ज्या खराब झाल्या होत्या त्या निर्लीकरण करून नव्या इमारती करतोय. जिथं जुन्या इमारती होत्या त्या नव्या इमारती करून चांगल्या शाळा आम्ही बांधतोय. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आता आम्ही वेगवेगळ्या फंडातून CSR मधून डिजिटल स्क्रीन्स द्यायचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक शाळा डिजिटल करण्याच्या माध्यमातून सुद्धा आमचा उपक्रम चांगला चालू आहे आणि लोक ह्याला चांगला प्रतिसाद देतात. तुम्ही यंग आहात, त्या पद्धतीने तुमचं काम सुरू आहे तरुणांना घेऊन, शिक्षणाला घेऊन. पण जेव्हा तुम्ही निवडून आलात तेव्हा प्रचाराची सगळी रणधुमाळी असेल. आता पण तुम्ही काम करता ना, आबांचे जे कार्यकर्ते होते, आबांचे जे सहकारी होते, ते तुमच्यापेक्षा वयाने कदाचित दुप्पटही असतील. तुम्ही अगदी लहान आहात. हा कसा तुम्ही समतोल राखता त्यांच्या वयाचा आणि तुमच्या नव्या नव्या कामाचा? असं नाही, अगदी कधी कधी विचाराच्या दृष्टिकोनातून किंवा कार्यपद्धतीच्या दृष्टिकोनातून फार जुळतं असं नाही. माझ्या वडिलांची कार्यपद्धती कदाचित वेगळी असू शकते, ती एकसारखी असण्याचं कारणही नाही. पण तेही मला समजून घेतायत, ते आशीर्वाद देतायत. आता हे त्यांचं मन मोठं आबांच्या सहकाऱ्यांचं म्हणावं लागेल आणि मला जिथं अडचण येईल असं वाटतं तिथे ते मदत करतात. एखाद्या ठिकाणी फार अडचणीचा विषय असेल तर आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. ज्या त्या गावात राजकारण करत असताना त्यांना विश्वासात घेतो. हे सगळं आम्ही करत असताना एक मार्गदर्शक म्हणून, म्हणजे एक गोष्ट मी मनापासून सुदैवाने मान्य करावं लागेल की ते माझं सुदैव आहे की समाजासाठी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी माझ्या वडिलांनी उभी केली. आणि आज सगळे हेवे दावे बाजूला ठेवून किंवा एकमेकांच्या संदर्भाचा मत्सर बाजूला ठेवून, काही चुकलं असेल तर कार्यकर्ते बोलून दाखवतात, समजवतात. मी त्यांच्या तसा मुलाच्याच वयाचा आहे, किंबहुना अनेकांच्या मुलांपेक्षा लहान आहे. त्यामुळं मला समजावून सांगतात, चुकत असेल तर कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे सांगतात. आबा असते तर आबांनी कसं केलं असतं हे सांगतात. तर जिथं चुकतं तिथं मीही ते बरोबर आपण केलं पाहिजे ही स्वीकारण्याची भूमिका माझी सुद्धा आहे. त्यामुळे ते सांगत असतात. आम्ही त्या पद्धतीनं आम्ही एकत्रितपणाने कोऑर्डिनेशन करून काम करतोय. आबांना जाऊन आता 10 वर्ष झाली. आबांना किती मिस करता? आणि आता तुम्ही म्हणालात तसं जर आबा आज असते तर रोहित पाटील काय करत असते राजकारणात? आता जितके सक्रिय तेवढे असते का? मला आज आमचे विश्वास तात्या म्हणून आमचे तालुकाध्यक्ष आहेत. माझ्या मतदारसंघात भैरववाडी म्हणून एक गाव आहे, तिथे एक सांत्वन भेट देऊन येत असताना मला त्यांनी हाच प्रश्न विचारला की आज आबा असते तर तुम्ही कुठे असता? कदाचित आज आबा असते तर मी शिक्षणाच्या माध्यमातून किंवा व्यवसाय, मी आबा असताना आबांनी मला विचारलं होतं तुला काय करायचं, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला उद्योगपती व्हायचंय. मी कदाचित असं काही सांगता येत नाही, पण माझ्या अँबिशन प्रमाणे मी कुठेतरी परदेशात काहीतरी उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं असतो. आणि लहान असताना तसं 5वी पासून हॉस्टेलला होतो. फारसा आबांचा आणि माझा सहवास कधी मला आला नाही किंवा लाभला नाही. उन्हाळ्यात 1-2 महिन्यासाठी आम्ही मुंबईला असायचो. तुम्ही जायचं तर आबांची तक्रार होती की तुम्ही सगळे लोक लाईट बिल वाढवायचे त्यांचं. 1-2 महिन्यासाठी आम्ही ज्यावेळेस मुंबईला जायचो, एकतर वर्षभर बंगल्यात कोण नसायचं मुंबईला, आबा एकटे असायचे आणि आम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे मुलं एकत्र जायचो. त्यामुळं पुरेपूर सगळ्या गोष्टींचा वापर व्हायचा आणि त्यामुळे आबा तसं म्हणायचे. पण एक गोष्ट अशी आहे की त्यांनी आमच्याबरोबर ते नातं ठेवण्याचा प्रयत्न खूप केला त्यांच्या वेळेप्रमाणे, किंबहुना त्यावेळेसच्या ज्या घडामोडी होत्या त्या सगळ्या घडामोडी लक्षात घेतल्या. तर त्यांनी तो प्रयत्न केला, पण त्यांच्या कामामुळे तो वेळ कदाचित ते आम्हाला देऊ शकले नसतील. सुदैवानं कौटुंबिक वातावरणच असं आहे की नेहमी आबांना समजून घेण्याची भूमिका कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची होती आणि आज ती माझ्या बाबतीत आहे. एखाद्या कार्यक्रमाला, परवा माझ्या बहिणीचा साखरपुडा होता, मी 20 मिनिटं आधी साखरपुड्याला पोहोचलो, पण एकूण फ्रेम मध्ये ते 20 मिनिटं जर सोडली तेव्हा तो साखरपुडा सोडला तर स्थळ बघायला जाताना सुद्धा मी नव्हतो. माझी तारीख घेऊन घरच्यांनी समोरच्या म्हणजे नातेवाईकांना बोलवलं. घरचे समजून घेतात आणि समजून घेणारे लोक घरात आहेत, म्हणूनच आम्ही काम करू शकतो. आणि तुमच्या कुटुंबाचा साधेपणा, म्हणजे तुमच्याशी बोलण्याआधी तुमच्या कुटुंबाला भेटलो आम्ही, तुमचं गाव पाहिलं,
जो साधेपणा आहे, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा तुमच्या आजी दळण करत होत्या. असं कुठल्या आमदाराचं, कुठल्या मंत्र्याची आई असं दळण करत असेल? ती एवढा साधेपणा नाही, कसा जपलाय कसं तुम्ही आहे, पाटील कुटुंबाने? तिची आवड आहे हं, लहानपणापासून. म्हणजे माझी आजी अजून सांगते, माझे आजोबा ज्यावेळेस वारले, हं, म्हणजे माझे वडील त्यावेळेस 12वी होऊन पुढचे 2 वर्ष, हं, वडिलांचं वय साधारण 19-20 किंवा 21 असावं, त्यावेळेस माझे आजोबा वारले. हं, त्या काळात आमच्यावरती 50,000 रुपयांचं कर्ज होतं. हं, ते त्या दोघांनी शेती करून फेडलेलं आहे, त्यामुळे तिला कामाची चांगली सवय आहे. आज तिचं असं वय सांगणं योग्य नाही, पण त्या वयात सुद्धा ती काम करते, कुटुंबाचा बॅलन्स ती ठेवते, आमचा कान कधी कधी ती ओढते, आणि तिचे संस्कार आमच्या सर्वांवरती आहेत. आजही शेतीचा बराचसा भाग ती बघते, हं. आणि तिनं कामात राहिलेलंच आम्हाला सगळ्यांना आवडतं. त्यामुळे तिला आम्ही सतत कामात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक महत्वाचा प्रश्न की हा साधेपणा जपलात कसा? आबांकडे तो होता, तुमच्याकडे आहे, कुटुंबातल्या सगळ्याच लोकांकडे तो जवळपास गावाकडे पाहिजे. राहत असल्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं कधी काही करू वाटलं नाही. आणि एक गोष्ट मला आजही वाटते, की पद मिळालं म्हणजे वेगळं काय तुम्हाला मिळतं. हं, म्हणजे आजही माझे कधी कधी सहकारी मला चेष्टेनं म्हणतात, की आता पहिल्यासारखा डायरेक्ट फोन करणं चुकीचं वाटतं. हं, हं. त्यांना कधी कधी चेष्टेत आम्ही दोघं तिघं कधी एकटेच बसलो असतो तर बोलतो, की आमदार झालो म्हणजे काय पंख फुटले का? म्हणजे असं पण आहे. त्यामुळं काम करायची इच्छा आहे, आणि वेगळं काय म्हणजे चांगले कपडे घालणं, चांगलं राहणं, चांगली गाडी आहे फिरायला, ह्याच्यापेक्षा वेगळं आयुष्य आणि काय असतं? हं, हं. ते आम्ही जोपासतो. हं. सर्वसामान्य लोकं तुम्हाला भेटायला येतात. आत्ताही बाहेर काही लोकं होती. ती लोकं असं म्हणत होती, की आबांकडे गेल्यावर कसं एका झटक्यात काम व्हायचं. हं. तसं आता पण झालं पाहिजे. कदाचित ते पहिल्यांदा तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हाला भेटायला आले असतील. असं लोकांचं झटपट काम व्हावं यासाठी तुम्ही काय भूमिका घेता आणि कसं नाही, करता? टप्प्याटप्प्याने. हे बघा, या सगळ्या गोष्टीकडे मी एक प्रक्रिया म्हणून बघतोय. हं, आबांची पहिली टर्म 1990ला होती. त्यावेळेस आबांची तुलना कदाचित आबांच्या आधी जे कोण आमदार असतील त्यांच्याशी केली हं. जात असेल. बरोबर. मी त्याच परिस्थितीत आहे. मी या सगळ्या गोष्टीकडे एक प्रक्रिया म्हणून बघतोय. उद्या कदाचित अशी वेळ येईल, की मला एक सिस्टम अशी सेट करायची आहे, जिथं किरकोळ कामांसाठी मलाही फोन करायची गरज नाही लागली हं, पाहिजे. हं. जे एका फोनवर काम व्हायचं, उद्या अशी सिस्टम आम्ही बिल्ड करू, की एखाद्या किरकोळ कामासाठी मला फोनही नाही करायला लागला पाहिजे, ते काम होऊन जाईल. हं. तर या सगळ्या गोष्टीकडे मी एक प्रक्रिया म्हणून बघतो, आणि निश्चितपणाने वेळ आपण देतोय, सगळ्या गोष्टी आपण करतोय. लोकांच्या अपेक्षा तसं असणं साहजिक आहे, आणि त्या अपेक्षांना पूरक असं काम आम्ही करेन. तुमचं जस्ट एज्युकेशन झालंय. म्हणजे लोकांना कळायला हवं, की तुम्ही काय शिकलात आणि मी तुमचा जवळचा मित्र-मैत्रीण कोण आहे? मी ग्रॅज्युएशन BBA मध्ये केलं. हां. लॉ मी 2रं वर्ष केलं, आणि 3रं वर्ष करत असताना आमदार रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघर्ष यात्रा हं. काढली. पहिली सेम माझी संघर्ष यात्रेत गेली, आणि हं. तिथून आलो. थोडंसं निवडणुकीचं वातावरण होतं, मतदारसंघातली परिस्थिती वेगळी होती. मतदारसंघात मी कर्तव्य यात्रा काढली. त्यावेळेस माझी 2री सेम चालू होती, अच्छा. आणि 3रं वर्ष त्यामुळे माझं थोडंसं राहिलेलं आहे. मी लवकर ते पूर्ण करतोय. आणि जवळचा मित्र-मैत्रीण कोण आहे, ज्याला तुम्ही फोन करून बोलू शकता नाही, कधी? असे माझे बरेच आहेत. मी 5वी पासून हॉस्टेलला असल्यामुळं हं. माझ्या म्हणजे हॉस्टेल 5वी ते 10वी पर्यंतचे मित्र वेगळे आहेत. 10वी, 11वी, 12वीचे मित्र वेगळे आहेत, आणि त्याच्यानंतर कॉलेजचे मित्र वेगळे आहेत. आणि आता राजकारणातले मित्र कोण आहेत तुमचे? असे माझे सगळे, मला सुदैवाने, मी ज्यावेळेस विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये जातो, हं. त्यावेळेस मला सगळेच आमदार, मग ते विरोधी पक्षाचे असले काय आणि कुठले असले काय, त्यांच्या घरातल्या मुलासारखं ट्रीट करतात. आणि आता तरुण नवीन आमदार काय आहेत, त्यामध्ये आमचे विक्रमदादा पाचपुते आहेत, हं. बाबासाहेब देशमुख आहेत. तसे सगळे 30च्या वरचेच आहेत, पण हं. तरुण आहेत. हां. तर ते मला आपल्या भावासारखं सगळे ट्रीट करतात. त्यामुळं सगळ्यांशी संबंध आणि मैत्री माझी आणि चांगली आहे. तुमच्या तालुक्यातही आता विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील. जवळपास तुम्ही हं. सगळेच यंग ब्रिगेड आता काम करते तालुक्यात. हो, आता काम करतोय, कोऑर्डिनेशन चांगलं आहे, आणि काम करायचा प्रयत्न आहे. आता पुढे काय करायचं ठरवलं? मतदारसंघात काय-काय पुढच्या 4 वर्षात काम करायचं? MIDC हा माझा मास प्रोजेक्ट असेल. हं. MIDC मध्ये जी काही इच्छा आबांची होती, ती आबांची इच्छा मी पूर्ण करतोय. बेदाण्याच्या मार्केटच्या संदर्भामध्ये जी आबांची इच्छा होती, जी रखडली होती ते गेल्यानंतर, हं.
ते आम्ही पूर्वपदावरती आणण्याचा प्रयत्न करतोय. रिंग रोडचा विषय पूर्वपदावरती म्हणजे मंजूरच झाला होता, 178 कोटी त्याला मंजूर होते, पण अलाइनमेंट बदलीचा प्रस्ताव आम्ही टाकलेला आहे. त्यात 3 किलोमीटर तो रिंग रोड आमचा वाढतोय, पण शहरवाढीच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत चांगला प्रकल्प होईल. चौथी गोष्ट, रिव्हर रिज्युनेशन आम्ही करतोय. मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळं नवीन उभा करतोय. वेगवेगळी कामं प्रत्येक क्षेत्रातील करतोय. आता पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, यांच्या माध्यमातून काही क्रिएटिव्ह उपक्रम आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं प्लॅनिंग सुद्धा आम्ही केलेलं आहे. त्यामुळं लोकांच्या पर्यंत जाऊन तळागाळात जाऊन लोकांची कामं कशी होतील यावरती प्राधान्यानं आमचं तुम्ही लक्ष यंग एमएलए आहात. तरुणांचे कुठले प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रात आता भेडसावतात की हे प्रश्न सुटायला हवेत? नाही, तरुणांचे सध्या बरेच प्रश्न आहेत. सुदैवाने ज्यावेळेस दत्ता मामा बारणे युवक कल्याणचे मंत्री होते, त्यांनी मला युथ पॉलिसीच्या बॉडीवरती घेतलं. युथ पॉलिसीमध्ये काम करत असताना जे अनेक प्रश्न आमच्या कमिटीने त्या मीटिंगमध्ये ठेवले, मी अनेक प्रश्न वाचले. भारताच्या युथ पॉलिसीच्या संदर्भामध्ये वेस्टर्न कंट्रीजच्या युथ पॉलिसीच्या संदर्भामधला फरक हा ज्यावेळेस आम्ही बघितला, आपल्याकडे फार प्लॅन करून आपल्याला राज्याला आपली युथ पॉलिसी ठरवावी लागणार आहे. तर ती स्टडी करत असताना तरुणांचे अनेक प्रश्न आज मला ज्ञात आहेत. मतदारसंघामध्ये नोकरी, शिक्षण हे विषय गौण आहेत. एक साधा विषय मी तुम्हाला सांगतो. काही गोष्टींचं सर्वेक्षण करत असताना एक सर्वेक्षण आम्ही केलं. माझ्या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यात, एका तालुक्यामध्ये 12वी नंतर शिकण्याचा कल जास्त आहे आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये 12वी नंतर शिकण्याचा कल फार कमी झालेला आहे. तर तो कल का कमी झाला याच्यावरती आता आम्ही अभ्यास करतोय. तो कल सुधारवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावरती आम्ही अभ्यास करतो. तो का कमी आहे तुम्हाला काय जाणवलं? त्याला कमी असण्याची कारण अनेक आहेत. मी खरं तर त्याला कल्चरल डिफरन्सेस आहेत. ज्या वातावरणात ती लोक वाढतायत ते थोडंसं वेगळं आहे. किंबहुना जे पर्याय उपलब्ध झालेले आहेत ते पास होण्यासाठी उपलब्ध झालेले पर्याय फार सोपे आहेत. त्यामुळे सुद्धा तसं झालेलं आहे. कॉलेजला न जाता फक्त परीक्षेला जायचं हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं तो परिणाम आम्हाला दिसतोय आणि त्याचा परिणाम एकूण स्किलवर होणार आहे. त्याचा परिणाम एकूण बौद्धिक क्षमतेवरती होणार आहे, विचार करण्याच्या क्षमतेवरती होणार आहे. याच्यावरती थोडंसं आमचा बिल्डअप चालू आहे. भविष्यात या सगळ्या गोष्टींना उत्तर आम्हाला तयार करावं लागेल. तुम्ही यंग आहात, पण जेव्हा तुम्ही विधान भवनामध्ये बोलता, जेव्हा तुम्ही बाहेर बोलता, जेव्हा लोकांना भेटता, तेव्हा लोकांचं असं म्हणणं की आम्हाला आभा तुमच्यात भासतात. आत्ता अधिवेशन झालं, तुम्ही तेव्हाची, आत्ता तर नाही, ते तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्यांच्यासमोर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला होता आणि त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांची अडचण झाली होती तुम्हाला उत्तर देताना. तो होता द्राक्षा संदर्भातला प्रश्न. तो काय आणि तर त्याचं कुठपर्यंत निराकरण झालेलं त्या प्रश्नाचं? नाही, मी त्यांना माझी एक लक्षवेधी होती. त्या लक्षवेधीमध्ये मी एवढंच विचारलं की म्हणजे माझ्या लक्षवेधीमध्ये मी बरेच पॉईंट्स कव्हर केले होते की एप्रिल मे मध्ये पडणाऱ्या पावसाच्या संदर्भामधली चिंता आम्ही व्यक्त केली होती. परत जे ऋतुचक्र बदललं असेल तर इन्शुरन्सचे कॅप बदलले पाहिजेत हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. आज द्राक्ष उत्पादक शेतकरी काय फक्त तासगाव पुरता मर्यादित राहिलेला नाही. तासगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, इंदापूर या पट्ट्यात सुद्धा द्राक्ष फार मोठ्या प्रमाणात द्राक्षांनी बेदाणे वाढलेले आहेत. त्यांनी मला उत्तर देताना असं दिलं की एप्रिल महिन्यामध्ये द्राक्षाचं नुकसान होत नाही. आता त्यामध्ये करेक्शन मी असं केलं की म्हणजे माल जातो आणि त्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही. आता जी नवीन काढीत गर्भधारणेनंतर तयार झालेली असते त्याच्यावरती पावसाचा मारा बसल्यानंतर नवीन गर्भधारणा होत नाही. आणि मी थोडंसं त्या प्रश्नावरती क्रॉस केलं आणि कदाचित त्यांच्या विभागानं, त्यांच्या खात्यानं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी द्राक्षा संदर्भाची योग्य माहिती त्यांना दिली नसावी म्हणून ते थोडेसे गडबडले आणि माझ्याबरोबर 2-3 आमदार त्याच विषयाच्या संदर्भाचे होते. मी त्यांनाही थोडंसं विचारलं की एप्रिलमध्ये पाऊस पडल्यानंतर खरंच द्राक्षाचं नुकसान होत नाही का.
तर त्यांनाही ते उत्तर खटकलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्यांना घेरलं. बरं ते त्या अधिवेशनात म्हणाले होते की आपण मीटिंग घेऊ, रोहित पाटील तुम्ही या, सोबत काही अधिकारी असतील. झाली ती मीटिंग नाही, तुमची? त्याच्यानंतर ते अधिवेशनामध्ये जे प्रकार घडला, हां. अधिवेशनाच्या दरम्यान हाऊसमध्ये जे कृषी मंत्र्यांनी कृत्य केलं आणि त्याचा निषेध संबंध महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर खातेबदल झालेली आहे आणि आता खातेबदल झाल्यानंतर मिनिट्स तेच असतात, सूचना त्याच पद्धतीने केल्या जातील. मी लवकरच नवे कृषी मंत्री आमचे दत्तामामा भरणे झालेले आहेत. मी आदरणीय मामांना विनंती करेन की शेतकऱ्यांची आणि इन्शुरन्स कंपनीची मीटिंग लवकर लावून माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा. तुमचं वय कमी आहे, मात्र तुम्ही राजकारण बऱ्याच वर्षांपासून पाहता. अगदी तुम्ही 16 वर्षांचे होता, हो. पहिला प्रचार केला किंवा राजकारणात आला तेव्हा. खूप कमी वयात तुम्ही राजकारणात आलाय. तेव्हापासून आतापर्यंत मागच्या 5-10 वर्षात कसं आयुष्य बदललं तुमचं? काय-काय नाही, बदल नाही. झाले? मी आता कधी-कधी माझे सहकारी बरेच एकत्र असतात. हं. आम्ही बसल्या-बसल्या एकमेकांना म्हणत असतो, की काय-काय केलंय आपण 7-8 वर्षात. हं. म्हणजे कुठं-कुठं बसलोय, काय केलंय, काय बोललोय. अ, त्यावेळेस परिस्थिती फार बेताची होती. कार्यकर्ते पक्षात राहायला तयार नव्हते. नवीन फळी उभा केली, नवीन कार्यकर्ते तयार केले, कामं केली आणि आत्ताही तोच ओघ आम्ही कायम ठेवलेला आहे. त्यामुळं आज तुलनेत पक्ष संघटन आम्ही मजबूत करू शकलेलो आहे. तेव्हा उभं राहायला बळ कसं मिळालं? कारण एकतर वडील जाणं, नेतृत्व आपलं जाणं आणि त्याच्यानंतर कुटुंबाला उभं करणं आणि तालुक्याला, आपल्या मतदारसंघाला पण उभं करणं. नाही, सुदैवाने जॉइंट फॅमिली असल्यामुळे 2 चुलते, 2 भाऊ असे सगळे घरी असल्यामुळे मला ते स्वतंत्र होतं, की तुला घरात लक्ष द्यायची काही गरज नाही. बाहेर काम करत असताना मात्र मला माझ्या घरच्यांनी खूप स्वातंत्र्य दिलं. मी रात्री 2ला आलो तरी मला विचारलं नाही. 3ला बाहेर पडलो तरी मला कधी विचारलं नाही आणि ते स्वातंत्र्य घरच्यांनी मला दिलं म्हणून मी काम करू शकलो. आता त्यामध्ये अ, काम करण्याची जिद्द होती. उभं करायचं होतं. लोकांनी विश्वास आपल्यावरती ठेवलाय, तर तो विश्वास सार्थ करायचं हे एक डोक्यात होतं. कारण त्याचं असं आहे, कुठलंही पाठबळ नसताना, हं. कुठलीही रचना स्वतःची नसताना माझ्या वडिलांनी हे उभं केलं होतं आणि वडिलांच्या नंतर लोकांनी आपल्यावर जर विश्वास ठेवला असेल वडिलांच्या पश्चात, तर एवढं प्रेम लोकांनी जर करायचंच ठरवलं असेल, तर आपण सुद्धा बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे, या भावनेनं काम केलं आणि लोकांनी खरंच मनापासून प्रेम केलं. मी अगदी मनापासून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गेल्या 10 वर्षात असं काहीच नव्हतं जे आम्ही लोकांसाठी करू शकत होतो किंवा हं. देऊ शकत होतो. तरी पण लोकांनी आम्हाला सांभाळलं. आज माझ्यासारख्याची ती आद्य जबाबदारी आहे, की आज जर मी माझ्या पदाचा वापर करून लोकांसाठी उभा राहू शकलो नाही, तर मग या पदाला काही अर्थ नाही. मला लोकांसाठी उभं राहायचं आहे. मला लोकांसाठी उभं राहायला आवडतं आणि प्रलंबित सगळे प्रश्न गेल्या 6-8 महिन्यातच आम्ही संपवत आणलेले आहेत. अजून काम करायला काळ मोठा आहे. 4-4.5 वर्ष अजून शिल्लक आहेत. हं. खूप चांगलं काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवेन. हे कामाचं झालं, पण तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करता? म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद दिवशी सुट्टी असते, कुठे जायचं नसतं, मीटिंग्ज नसतात, अधिवेशन नसतं, त्या काळात रोहित पाटील काय करतात? मी फिरतो, मी वाचतो. मला फिरायला खूप आवडतं. हं. मी मूव्हीज बघतो. हं. पिक्चर मला बघायला खूप आवडतात. नाटक बघायला आवडतं. मी बालगंधर्वला वगैरे तासगावात जरी नाटक असलं तरी मी नाटकाला जातो. हां. आयोजक माझ्यासाठी 2 तिकीट कधी-कधी बाजूला काढून ठेवतात. इतकी माझी सवय त्यांना सुद्धा झालेली आहे. आणि जिथं चांगलं नाटक बघायची संधी मिळेल तिथे मी माझे सगळे छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि अ, घरच्यांनी सुद्धा कुठला छंद जोपासताना अडवलेला नाहीये. तुम्ही भरपूर वाचता. आतापर्यंत किती पुस्तकं वाचून झाले आणि नाही, कुठलं असं नाही पुस्तक असं सांगता लक्षात येणार. ठेवावंसं आहे? असं सांगता नाही येणार. हां. पण बरीच पुस्तकं आहेत. म्हणजे मला सगळ्यात भावलेलं पुस्तक आहे हू मूड माय चीज, हं. ज्यामध्ये एक वन लाइनर मेसेज मी प्रत्येक पुस्तकातून घ्यायचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण संपूर्ण शिवचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये, महात्मा फुलेंच्या बाबतीत, नेल्सन मंडेलांचं आयुष्य देखील मला फार प्रेरित करतं. मी मार्टिन लुथर किंग वाचलेले आहेत. हो. परत म्हणजे बरेच लोक आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये वाचन झालेलं आहे. महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये वाचलंय, लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत वाचलंय, अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये वाचलेलं आहे, महादजी शिंदेंच्या बाबतीत वाचलेलं आहे. त्यामुळे एक आवड आहे
आणि या लोकांनी जिद्दीनं जे उभं केलं होतं, यांच्याकडे काही नसताना या लोकांनी उभं केलेलं आहे. आपल्याकडे असताना आपण नाही करू शकलो तरी आयुष्याला काही अर्थ नाही असं वाटतं. एवढा वेळ कधी मिळतो हे सगळं नाही, वाचायला? मला एक सवय लागलेली आहे रात्री उशिरा वाचायची. हम्म. आणि रात्री उशिरापर्यंत थोडंसं वाचायची सवय आहे. रात्री जागरण त्यामुळे होतं. हम्म. आणि कधीतरी बाहेर मुंबईला असेल किंवा पुण्याला असेल तर मग वाचनाला वेळ मिळतो. त्यावेळेस मग एका दिवसात 100-150 पानं वाचल्याशिवाय मग गत्यंतर नाही. एक आणि पुस्तक. सुदैवाने असं आहे, हा. माझा भाऊच मला वाचायला, आमच्या दोघांमध्ये कोण जास्त वाचतं असं एक डिरेक्टली इनडिरेक्टली चालू असतं. त्यामुळं आम्ही एकमेकांना पुस्तकं सुद्धा शेअर करतो, अनुभव वाचनातले सुद्धा शेअर करतो. त्यामुळे ते सराउंडिंगच तसं आहे. आणि तासगाव मधले किंवा कवट्यातले आबांचे काही वाचक चांगले मित्र आहेत, ते सुद्धा काहीतरी सजेस्ट करत असतात, तर ते वाचत असतो. पुस्तकं वाचल्यानंतर एक मेसेज मिळतो काहीतरी आणि तो आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. तुमचा लाईफ मंत्र काय जेव्हा तुम्ही थोडंसं लो फील असं करता तेव्हा काय आहे? असं एक नाही सांगता येणार. ज्यावेळेस मी लो फील करतो त्यावेळेस मी कुठेतरी निवांत चालायला जातो किंवा निवांत मी स्वतः गाडी ड्राईव्ह करायला बसतो. माझी काही ठिकाणं आहेत जिथं मला खायला आवडतं, तिथं मी जाऊन खातो आणि मग मला बरं वाटतं. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी तसंच करतो. आणि वाचायला आवडत असल्यामुळे वाचतो. त्यामुळे मेसेज असा कुठला एक सांगता येणार नाही, बरेच मेसेजेस आहेत. पण लो फील झालं तर मग कधी-कधी एकटा जाऊन पिक्चर सुद्धा बघतो. अच्छा. एकटा जाऊन नाटक सुद्धा बघतो. असा एक पिक्चर नसेल जो माझ्याकडनं सुटला असेल. मी सगळे पिक्चर बघितलेले आहेत आणि किती पण वेळ आता जागावं लेटेस्ट लागलं. कोणता पाहिलात? जो लेटेस्ट मागच्या शुक्रवारी आला असेल तोच बघितलाय. म्हणजे सय्यारा वगैरे जो आता सुरू आहे तो पाहिलात? सय्याराही बघितलाय, सरफ सरदार 2 पण बघितला. अच्छा. तो मी 20 मिनिटच बघितला. हा हा. 20 मिनिटानंतर मी 21व्या मिनिट त्या पिक्चरला बसू शकलो नाही. आणि सय्यारा बघायला आम्ही सगळे मित्र गेलो होतो. चिष्टीचं वातावरण होतं, बघायला गेलो होतो. अच्छा. या इथं ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस लोक सेल्फीसाठी वगैरे येतात का? तेव्हा तुम्हाला काय म्हणजे तुम्ही कसं ट्रीट करता? नाही ते कधी कधी सांगलीला असेल तर आमचा SFC मॉल आहे तिथे जातो. असं काय नाही, मी कधी कधी टी शर्ट मध्ये असतो, कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही नजर फिरवली की. त्यामुळे असं येतात निमंत्रण, म्हणजे आले की घेतोच सेल्फी आणि असं निवांत असतं. असं काय. तुम्हाला एक छान वैचारिक पार्श्वभूमी आहे. आबांचे तुम्ही पुत्र म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र बघतो. आता जे महाराष्ट्रात सुरू आहे, महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रकारे बदलते, वैचारिक तडजोड केली जाते कुठेतरी सत्तेमध्ये जाण्यासाठी. पण तुम्हाला असं वाटतं तुम्ही राजकारणात असाल तर फक्त सत्ता हे केंद्रबिंदू ठेवून काम केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सत्तेचा वापर लोकांसाठी झाला पाहिजे, हा केंद्रबिंदू पाहिजे. सत्ता हा केंद्रबिंदू कधी नसला पाहिजे. अनेक वेळेला आज विरोधी पक्षात काम करतोय, काही लोक म्हणतात सत्तेत गेलं तर बरं होईल, काय पण आमंत्रण वगैरे आलंय कुठून? आमंत्रण कुणालाच आली नसतील असं मला एकही आमदार वाटत नाही. पण विचारांची तडजोड करून चालत नाही, विचारांबरोबर राहावं लागतं. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचारांचा पगडा हा फार मोठ्या प्रमाणात माझ्या मनावरती झालेला आहे आणि माझ्या भागातली लोक सुद्धा सुदैवानं त्या विचाराचे आहेत. त्यामुळं कधी वेगळा विचार वैचारिक पार्श्वभूमीतून करू वाटला नाही आणि एक प्रोग्रेसिव्ह विचार त्या लोकांचा होता म्हणून महाराष्ट्र इथपर्यंत येऊ शकला. आज प्रोग्रेसिव्ह रेटवरती महाराष्ट्र कुठं आहे हे मी सांगायची गरज नाहीये. घराच्या बाहेर पडलं की सगळ्या गोष्टी लक्षात यायला चालू होतात. त्यामुळं त्यांच्या प्रोग्रेसिव्ह विचारांचा माझ्या मनावरती पगडा फार मोठा आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस विचाराची लढाई येते त्यावेळेस कधी पक्ष बदलायचा विचार वगैरे कधीच येत नाही. आणि पवार साहेबांनी खूप दिले, पवार साहेबांबरोबरच राहायचा असा निर्णय घेतलेला आहे. पवार कुटुंबाचा आणि तुमच्या कुटुंबाचे खूप चांगले जवळचे संबंध आहेत. तुमचे सुप्रिया सुळेंशी असो किंवा शरद पवारांशी असो कसे संबंध आहेत, काय? मार्गदर्शन पाहिजे असतं त्यावेळेस मी साहेबांकडे जात असतो. एखादा विषय, आमच्या द्राक्षाचा विषय लोकसभेत मांडायचा आहे, आम्ही सुप्रिया त्यांच्या संपर्कात असतो. काय माहिती पाहिजे, म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध एकूण पवार कुटुंब नेहमी जोपासतं आणि त्यामुळं त्या कुटुंबाशी गेली अनेक वर्ष संबंध फार चांगले आहेत. आबांचं भाजपच्या लोकांशी चांगलं होतं, आबांचं शिवसेनेच्या लोकांशी चांगलं होतं. पण आता तशी राजकीय संस्कृतीच दिसत नाही. म्हणजे तुम्ही जर कुणाला उद्या जाऊन भेटलात तर तुमची युती कुठेतरी होते का, तो किंवा तुम्ही त्यांच्यासोबत कुठे जाताय का, अशी एक चर्चा होऊ शकते.
सध्या महाराष्ट्रातलं राजकीयाची परिस्थिती त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता सध्या? जे सगळं राजकारण बघायला मिळतंय ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे हम्म. मात्र निश्चित आहे. विधान भवनात मारामाऱ्या होणं, विधान भवनाच्या परिसरात एकमेकांना शिवीगाळ करणं, हे महाराष्ट्राच्या नैतिकतेला धरून नाही, यावरती आमचा ठामपणे विश्वास आहे. आणि एकूण सगळीकडे वावरताना आज लोकांच्या प्रश्नाला केंद्रबिंदू मानलं जात नाही, हे लक्षामध्ये यायला लागलेलं आहे. फक्त लोकांना वेगवेगळ्या विचारांकडे डिस्ट्रॅक्ट करायचं, लोकांना एक मूळ मुद्दा सोडून बाकीच्या विषयांवर भोवती फिरवत बसायचं, हे लोक आज लक्षामध्ये येतं. आणि आज तशा विचारांची माणसं राजकारणात आलेली दिसत आहेत, हम्म. जे फक्त एकमेकांच्या विरोधात द्वेष, मत्सर याच्या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणामध्ये ते काही काम सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आज बघायला मिळते. त्यामुळं हे राजकारण काही फारसं टिकणारं नाहीये, हे जनताच महाराष्ट्राची या लोकांना भविष्यात दाखवून देईल. आज आबा असते तर हे राजकीय परिस्थिती अशी असते, किंवा त्याबद्दल त्यांनी काय विचार केला असता असं तुम्ही विचार करता का? नाही, आबांचा सहवासच मुळात फार कमी मला लाभला, त्यामुळे ते कसे विचार करायचे मला माहित नाही. पण आबांचे सगळे सहकारी, किंबहुना आत्ताचे मंत्री सुद्धा मला कधी कधी म्हणतात की आबा असते तर राजकारण फार वेगळं असतं. मध्यंतरी आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद बदललं गेलं, आता शशिकांत शिंदेकडे ते पद आहे, आणि आता असं म्हणतात की युवकचं प्रदेशाध्यक्ष पदही बदललं जाईल आणि ती जबाबदारी कदाचित तुमच्यावर येऊ शकते. तर ती तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? त्यासाठी नाही, तयार त्या आहात का? संदर्भामध्ये मी तयार असणं नसणं हा विषयच राहत नाही. पक्षाच्या पातळीवरती वरिष्ठ पक्षाचे या बाबतीत विचार करतील आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे मी काम करेन. पण जर जबाबदारी आली तर घेणार ती? पक्षाच्या वरिष्ठ नेते विचार करतील आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे मी काम करेन. तुम्ही खूप चांगलं काम करताय, इथून पुढे चांगलं काम करत राहा आणि आबांच्या पावलावर पाऊल ठेवत तुम्ही तालुक्याचा विकास कराल आणि त्या पलीकडे महाराष्ट्राचं नेतृत्व कराल, अशी अपेक्षा लोकांना तुमच्याकडून आहे. सो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.